माताची अकलूजमध्ये दिवस तिसरा आहे. आता मस्त पाठीच्या धानला चालला समोर ओमा सोबत ओमा काल आला आमचा जय माताची. चला पाठीच्या धानला जाऊ. आज रॅली आहे 4 वाजता चालू आहे. रॅलीचा वगैरे व्हिडिओ पुढे चला. जय माताची. संपलं जय माताजी. आता मस्त मध्ये आंघोळ वगैरे झाला, फ्रेश वगैरे झाला. तर नाश्त्यासाठी खाली आला. नाश्त्यासाठी भजे पाव चहा. अण्णा कसा आहे नंबर? अजून खाल्लं नाही. हां खाऊ सांगता. हां ठीक आहे चला. जय माताजी. जय माताजी. आपले युवा शक्ती बी नाश्ता करण्यासाठी आलेले आहेत. युवा शक्ती कसं झाला? एक नंबर. चहा भेटलेला आहे का? ठीक आहे आता होईन चहा प्या पुन्हा. काका जय माताजी. आता थोड्या वेळ जाणार प्रचाराला. अण्णा जय माताजी. जय माताजी. आता नाश्ता वगैरे झाला. आता मस्त प्रार्थनेसाठी जातो लगेच प्रचाराला. सर जय माताजी. जय श्री माताजी. जय श्री माताजी. अण्णा जमा झाले जातो. आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी की जय. निर्मला देवी की जय. निर्मला देवी की जय. काय फी वगैरे काही नाही, विना मूल्य संत ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायाचं वर्णन केलेलं. कुंडली जागृतीने आत्मसाक्षात करा. याला फी नाही काहीच नाही. संध्याकाळी या पूर्ण शरीर टोटल माहिती द्या. जय श्री माताजी. आता प्रचार करत करत खाच अकलूच्या खाली साईडला आलतो. अकलू जे ते शिवसृष्टी किल्ला आहे ते बघण्यासाठी आलो. तिकीट वगैरे काढले. 35 रुपये तिकीट दिलं एक बरं का. तर आता किल्ला वगैरे बघतो. किल्ल्याचा लोक असा आहे बाहेर मोठा वगैरे नाही. जाता आता बघतो. आला तसं जरा फिरणं बी गरजेचं आहे. त्याला जय श्री माताजी. किल्ल्याची फ्रंट साईड अशी आहे. सर तिकीट घेण्यासाठी आले तेव्हा सर तिकीट घ्या. 5 तिकीट आहेत आमचे. ठीक आहे थँक्यू सर. आमची गँग आहे इथं मागं. चला आहेत का 5 मध्ये आले की लोक असं आहे. नंबर 1 आहे. छोटा किल्ला आहे. नंबर 1 आहे. हां मोठा. चला आता फिरू. साईडला असा लोक आहे आपले थांबलेले इथं. शिवाजी महाराज पुतळे नंबर 1 बरोबर दिसते का तुम्हाला? ब्लॅकमध्ये सगळं किल्ल्याच्या वरच्या साईडून निरा नदी जाते खालच्या पलीकडल्या साईडला. तिथं लोक असा आहे बघा. हो हो नदी पण आजची आली नदी. बघा तिकडे ब्लॉक चालू आहे आमचा युवा शक्ती. सावंत काका कसं वाटायला? किल्ला कसा वाटायला? हो किल्ला एकदम सुंदर वाटत आहे. खूप ठीक आहे चला. किल्ला आहे आणि चांगला आहे व्यवस्थित. जय श्री माताजी. जय श्री माताजी. बघा तुम्ही बघा कसं चालू नंबर केलं का दरबार तिकडे बघा. राज्य दरबार मी जवळ दाखवतो. ती बघा सोनारी किल्ला. किल्ल्याच्या खालच्या साईडला आलो. खालच्या साईडला कसं नंबर 1 बघा येऊ कसा आहे. तर आपल्या महाराजाचं राज्य दरबार दाखवतो तुम्हाला. आपले सहयोग 2 पुढे थांबले तर राज्य दरबार दाखवतो तुम्हाला. चला हिरकणी बुरुज कुठे येते? हिरकणी बुरुज कुठे येते म्हटलं तर? हे बघा महाराज राज्य दरबार. महाराज बघा. जय श्री माताजी. किल्ल्याच्या बाहेर निघून प्रचार करत करत आता आंबेडकर चौकापर्यंत आलो. चला आता गाडीला वगैरे फोन केला. गाडी येईन न्यायला. 11 साडे 11 वाजले तर भेटूया. आता सेमिनार वगैरे असेल. जेवण पुन्हा रॅली
ताकीद हळूहळू चला जयश्रीमध्ये जयश्रीमाताजी काही वेळामध्ये सिमना चालू आहे मंत्र वाचून. चला जयश्रीमाताजी. संतुलनाने आशीर्वादित कसं केलं आणि जे आपल्याला हे प्रेम तत्व हे मातांचे आशीर्वाद जे मिळालेलं आहे हे इतर समाजाला इतर लोकांना मिळावं हा आत्मसाक्षात्कार सगळ्यांना मिळावा ही मातांची इच्छा आहे. त्या इच्छापोटी आपण इथं आलेलो आहोत. तर आपण सर्वप्रथम मी विशेष कल्याणहून आलेले आदरणीय राजाजी यांना मी विनंती करतो. पण आपण काही करोडपती नाही. आपल्याला कामधंदा करावा लागतो, नोकरी धंदा सांभाळावा लागतो. पण यांच्यावर परमेश्वराची पहिल्यापासून कृपा असेल म्हणून हे निघून जातात. परंतु आपल्याला माहित आहे की आपण आपले नोकरी धंदे व्यवसाय सांभाळून प्रचार प्रसारमध्ये येत असतो आणि कमीत कमी एक महिन्यात एकदा तरी आपण असा प्रयत्न करतो की आपण प्रचार प्रसारामध्ये सामील व्हावं. त्यानंतर आपल्या एरियामध्ये सुद्धा आपल्याला संधी असते प्रचार प्रसार ठेवण्याची, लोकांना घेऊन आपल्या एरियात प्रचार प्रसार करायची. ती पण संधी आपल्याला मिळत असते आणि ती पण संधी आपण त्या संधीच्या सोनं करून घेत असतो. तर मला आलेले अनुभव सहजोगामध्ये मी सहजोगात कसा आला याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. लहानपणापासून आमच्या घरात भक्तीचं वातावरण होतं. पंढरपूर असल्यामुळे पांडुरंगाचं रोज दर्शन घेणे, नगरप्रदक्षिणा करणे, उपास तपास करणे आणि परमेश्वराला प्राप्त करून घेण्याची इच्छा लहानपणापासून होती. आणि बोला किंवा तुम्ही आताच मीठ पाण्याने सुरुवात करा. कधी कधी पाण्याच्या बाधा खूप असते, कुगुरूचा प्रभाव असेल तर ते तुम्हाला येऊ देत नाही. तुम्ही आता देवाचं कार्य करायला ना, देवाच्या साम्राज्यात चालला हे त्यांना सोसणारच नाही ना. त्यामुळे ते प्रचंड अडथळे आणणार. त्याच्यासाठी आधी मीठ पाणी करा. मग तिनेच सगळं पाण्यात मीठ टाकून द्यायची, तिनेच बंधन घालायची. तिची प्रगती खूप होती आणि असं करा तसं करा. सुरुवात माझी सहजोगाची मीठ पाण्यापासून झाली. हे प्रचार प्रसार करताना काही गोष्टी ज्या आपल्याला काही थोड्याशा पाळल्या गेल्या पाहिजे की आपल्याला आपण कसं असलं पाहिजे सर्व सहजोगासोबत. तर आपण बरेच जण काही 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष काही 40 वर्षाचे पण सहयोगी आहेत. आणि जर आपण खूप जुने आहोत असं म्हणून जर राहिलो तर जे काही नियोजन करणारे आहेत, सांगणारे आहेत त्याविषयी आपण थोडंसं ऐकून घ्यायला आपलं मन थोडंसं नकारात्मक असतं, ऐकून घेत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी प्रचार प्रसार करताना थोडंसं विद्यार्थी असलं पाहिजे असं मला वाटतं. जर विद्यार्थी नाही राहिलं, मी परिपूर्ण सहयोगी आहे, मला सहयोगाचं सर्व ज्ञान आहे, मी सहयोगाचं खूप कार्य केलेलं आहे असं जर मनात बाळगलं तर प्रचार प्रसाराला काही ठिकाणी अडचणी येतात. हे असं थोडंसं आपल्याला जाणवतं. कारण हॅपी बर्थडे टू मुन्ना भाई, हॅपी बर्थडे टू संस्कृती, हॅपी बर्थडे टू श्री मुन्ना भाई, हॅपी बर्थडे कुमारी संस्कृती. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये गाए. जय श्री माताजी. आत्ता जेवण वगैरे झाले, जेवण वगैरे जाऊन बोलल्या
आपल्या युवा शेतीने भरपूर असं काम केले. काम दाखवतो तुम्हाला काय काय केले ते बघत राहा. सगळे स्वयंपाकाचे भांडे धुवून घेतलेले आहेत. मोठं बघणं, कढई, बकेटा वगैरे अजून खायचं बघा बघा. जिलेबी वगैरे केली होती. जिलेबी वगैरे चालू आहे आपल्या गावागे ते बघा. सूर ताल एक सगळं चालू आहे याचा. अशी मस्ती करत करत चालू आहे काम. चला जय श्री माताजी. जय श्री माताजी. मस्त असं चकाचक केलेलं आहे आपलं किचन. थोडं पण राडावती बी झाला, झाडून वगैरे करून घेतला. आता मस्त चहा करलेला होता. बरोबर बाहेर जाता जे आपले भांडे वगैरे धुतले होते का ते सगळं चकाचक करून धुतलेलं आहे. आता थोडं राहिलं होतं मग बघितलं थोडं राहिलं होतं की मी धुतलं. आता अशा प्रकारे महिने चालू आहे. आणि आपली अशी युवा शक्ती प्रत्येक जिल्हे तालुके असावे. चला जय श्री माताजी. जय श्री माताजी. आता मस्त बघी तयार वगैरे झाला. आता रॅली काही वेळात निघेल. आपली युवा शक्तीला बघा. आपली युवा शक्ती अशा प्रकारे आवडलेली आहे. व्हिडिओ बघत राहा. जय श्री माताजी. जय श्री माताजी. आता काही वेळात रॅली निघेल. आता आम्हाला श्री माताची प्रतिमा अशा रथामध्ये बाकीचे व्हिडिओ वगैरे आपले पोराला सांगितले काढायला. काय काय माहीत नाही. बघा श्री माताजी. जय श्री माताजी. जय श्री माताजी. रॅली वगैरे संपली. स्वागत गीत वगैरे झालं, सगळं झालं. आम्ही कपडे बदलले. आम्ही व्याला बस स्टँडला आम्ही जाणार मस्त आता गावाकडे लातूरला. लातूरमध्ये मुरुड इथे आमचं गाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॉग इथं संपन्न. आणि येत्या 10-11-12 10-11-12 मध्ये केज येथे जिल्हा बीड इथे मेगा पब्लिक प्रोग्राम आहे. सर्वांनी नोंद घ्यावी आणि निमंत्रण पत्रिका तयारच करेन. आणि एक महत्त्वाचं एक जणांचा बड्डे आहे, त्याला हॅपी बड्डे. ज्याला माहीत आहे कोणाचा बड्डे आहे त्यांना शेअर करा. ज्यांना माहीत नाही त्यांना आय डोंट नो, सॉरी. चला हा व्हिडिओ इथे संपन्न. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना जय श्री माताजी.